सत्ताधारी जातीयवाद रुजवत असल्याचा पेडणेकरांचा आरोप। मराठी मतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाच मिळाली, देवेंद्र फडणवीसांना किशोरी पेडणेकरांचं उत्तर। शंका दूर होत नाही तोपर्यंत स्मार्ट मीटर लागणार नाहीत, ऊर्जा मंत्री फडणवीसांच्या हवाल्यानं बावनकुळेंची घोषणा। लोकशाही मराठीच्या मोहिमेला मोठं यश। शिखर बँक गैरव्यवहाराच्या प्रकरणी अजितदादांच्या अडचणीमध्ये वाढ, क्लीन चिटवर अण्णा हजारे आणि माणिकराव जाधवांचा आक्षेप। झोपी गेलेले अण्णा जागे झाले याचा आनंद, विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका, तर भुजबळांना देखील बदला घेण्याची करून दिली आठवण। रायगड लोकसभेच्या विजयामध्ये काँग्रेसनं मदत केली, खासदार सुनील तटकरेंच्या दाव्यानं रायगडच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ। पुण्यामध्ये गुंड गजानन मारणेकडून निलेश लंकेंचा सत्कार, गजा मारणेला ओळखत नसल्याचा लंकेंचा अजब दावा। गुंड गजा मारणेकडून सत्कार स्वीकारणं ही लंकेंची चूक, लंकेंच्या चुकीवरून रोहित पवारांनी मागितली जनतेची माफी। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला राष्ट्रवादीचे बडे नेते गैरहजर, राष्ट्रवादीच्या गैरहजेरीनं चर्चांना उधाण। कांद्याचे दर आता थेट वाणिज्य मंत्रालय ठरवणार, नाफेड आणि एनसीसीएचे अधिकार गोठावले। बीडमध्ये पावसाची जोरदार हजेरी, अवघ्या 20 मिनिटात नदी नाले तुडुंब, शेतातील माती वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचे नुकसान। यवतमाळच्या वणी तालुक्यातून पालखी निघाली पंढरपूरला, सद्गुरू जगन्नाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान, पालखीत हजारो वारकऱ्यांचा समावेश। G7 शिखर परिषदेच्या दरम्यान मोदी आणि मेलोनी यांची भेट, दोघांनी हात जोडून एकमेकांना केला नमस्कार। लोकसभेत अपेक्षित यश न मिळाल्यानं भाजप अलर्ट मोडवर, कुणीही गाफील राहू नका, विरोधकांना कमी समजू नका, भाजप पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांचे आदेश। राज्यसभेत बिनविरोध निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचं पुण्यात होणार जंगी स्वागत, जेसीबीतून फुलांची उधळण करत होणार जंगी स्वागत। महाविकास आघाडीची उद्या दुपारी पत्रकार परिषद, आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता। भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या भाषणाच्या वेळी आशिष शेलारांची डुलकी, भाजप प्रदेश बैठकीत शेलारांची डुलकी। राज ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वृक्षारोपण, मनसेच्या वतीनं शिवाजी पार्क परिसरात करण्यात आलं वृक्षारोपण। बीएस येडियुरप्पा यांना हायकोर्टाचा दिलासा, फास्टॅग कोर्टानं अटक वॉरंट जारी केलेल्या निर्णयाला दिली स्थगिती। आपत्तीग्रस्तांसाठी ठाणे महानगरपालिकेचं पाऊल, एनडीआरएफच्या धर्तीवर ठाणे आपत्ती प्रतिसाद दल स्थापन। बोगस खतं बियाणं विक्री होता कामा नये, जालन्यात सरकारी अधिकाऱ्यांना लोणीकरांनी खडसावलं। सिल्लोड तालुक्यातील निल्लोड परिसरामध्ये महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, वाहनधारकांना प्रवास करताना करावी लागते कसरत। यवतमाळमध्ये पावसाची जोरदार हजेरी, नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा। वाशिममध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, पावसामुळे बळीराजा सुखावला। वर्धा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीसाठी कसली कंबर, कपाशी लागवडीनंतर शेतकरी मात्र पावसाच्या प्रतीक्षेत। गुजरातच्या सुरगापारा गावातील बोरवेलमध्ये पडली चिमुरडी, घटनास्थळी बचाव कार्य सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।